पंचायतीचे नगराध्यक्ष वनिताताई बनकर, ज्योतिताई लडकत, आत्माराम देवकाते पाटील, रणजित तावरे, भरत खैरे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय शेलार, शिवाजी काळे, विक्रम भोसले, ज्ञानेश्वर कोमणे, अविनाश बांदल, किरण जराड, भाग्यश्री दायगुडे, जितेंद्र काटे, चैतन्य तावरे, नवनिर्वाचित मार्केट कमिटीचे चेअरमन विनायक गावडे, त्यांचा सर्व संचालक बोर्ड, दूध संघाचे चेअरमन संजयराव कोकरे, त्यांचा सर्व संचालक बोर्ड, ॲडव्होकेट रवींद्र माने, खरेदी संघाचे चेअरमन, त्यांचा सर्व संचालक बोर्ड, लालासाहेब माळशेकर, सुनील भगत, सर्व माझ्या साही जिल्हा परिषद गटातले आणि 12 गणातले असणारे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, सर्व उभे केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे उमेदवार, तसंच माझ्या पंचक्रोशीतील जमलेले सगळे बांधव, सगळे पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, यदा कदाचित कुणाची नावं घ्यायची राहिली असतील तरी मला आपण समजून घ्यावं. याला उशीर झाला त्याबद्दल मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येने आल्या, सर्व माझ्या लाडक्या बहिणी, तसंच उपस्थित असणारे माझे सगळे सहकारी. दरवेळेसच्या प्रथेप्रमाणे आपण आपला प्रचाराचा शुभारंभ गेले अनेक वर्ष, म्हणजे मला आठवतंय 67चा काल मला आठवत नाही कारण मी 3रीमध्ये होतो, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये बहुतेक प्रचाराचा शुभारंभ आपण हनुमानाच्या मारुतीरायाच्या साक्षीनं त्या ठिकाणी. अजून फॉर्म मागे घेण्याची मुदत आहे, परंतु मी परवा काही सहकारी मित्रांशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, आपण शनिवारी माझी घाई होईल, कारण आज आपल्या देशाचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांचा सत्कार मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टिस यांनी मुंबईमध्ये ठेवलेला होता आणि राज्याचे मुख्यमंत्री आज रात्री उशिरा दावोसवरून येणार असल्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जातानाच मला सांगितलेलं होतं की एकनाथराव शिंदेसाहेब आणि तुम्ही राज्य सरकारच्या वतीनं त्या कार्यक्रमाला हजर राहावा आणि त्याच्यामुळं त्याला हजर राहणं गरजेचं होतं. तो सगळा कार्यक्रम 3 वाजता संपला आणि त्याच्यानंतर मी एअरपोर्टला जाऊन इकडे आलो आणि त्याच्यामुळे आधी काही भाषणं झालीच असतील त्याबद्दल मला माहिती नाही, परंतु ती ऐकलीत आपण, त्याच्यामुळे मला खरा उशीर झाला त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, आजचा राष्ट्रीय बालिका दिन आहे. त्या राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्तानं देखील तुमच्या माझ्या भारत देशातील मुलींच्या हक्काच्यासाठी बालिका दिन आहे. त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि पोषणाच्या गरजेच्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी. पूर्वीचा काळ वेगळा होता, आता जग बदलतंय. आपण महिलांना मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय. आपण त्यांना, विशेषतः बालकांना देखील, बालिका यांना देखील, ती कुठं ना कुठं मोठी झाल्यानंतर कुणाच्या न कुणाच्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून जाणार असते आणि त्याच्यावर तिलाही तिचा हक्क त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि त्याच्याकरता, त्यांच्या शिक्षणाकरता, त्यांच्या आरोग्याकरता, त्यांच्या पोषणाच्या करता समाजामध्ये अतिशय जागरूकता निर्माण होणं नितांत गरजेचं आहे आणि त्याच्याकरता आजचा दिवस 140 कोटी जनतेच्या भारताच्या संपूर्ण देशामध्ये हा आपण साजरा करतो. आणि तसंच आज आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन देखील आहे, कारण आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाच्या पण मी तुम्हाला शुभेच्छा देत असताना आपल्या देशात, जगात शांतता आणि विकासासाठी शिक्षणाचं महत्त्व हे पटवून देण्याच्या करता आजचा दिवस हा साजरा केला जातो. आणि तो साजरा करत असताना एकंदरीतच आपण त्याच्या संदर्भामध्ये त्या दिवसाचं महत्त्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परवा दिवशी 26 जानेवारीला तुमच्या माझ्या देशाचा प्रजासत्ताक दिन पण आहे. मोठ्या दिमाखात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि पाहुणे बाहेरचे बोलवले जातात, त्यांच्या शुभ हस्ते हा दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. तिथं वेगवेगळ्या राज्याचे रथ असतात, चित्ररथ, आणि त्यालाही बहुतेकदा महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळतो. आणि
तशाच पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये पण होतो, तो राज्यपालांच्या शुभ हस्ते होतो. परंतु आपल्या इथं गुजरात आणि महाराष्ट्राचे राज्यपाल एकच असल्यामुळं यावेळेस आपले राज्यपाल तो प्रजासत्ताक दिन तिकडं साजरा करणार आहेत. परंतु महाराष्ट्राच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाचा मान यावेळेस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळालेला आहे आणि ते मुंबईला शिवाजी पार्कला तो प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहेत. आणि आम्ही बाकीचे सगळे ठाण्यामध्ये एकनाथराव शिंदे, पुण्यामध्ये मी आणि बाकीचे सगळे मंत्रीगण आपापल्या जिल्ह्यांमध्ये तो प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्याच्यामुळे मी प्रजासत्ताक दिनाच्या पण आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि एकंदरीतच आजचा दिवस हा बारामती तालुक्यातील सर्व नागरिकांच्या दृष्टीनं, ग्रामस्थांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. तालुक्यातील जनतेला शुभेच्छा, आशीर्वाद आणि सदिच्छांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा बारामती तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आणि हा शब्द मी श्री क्षेत्र कनेरीच्या मारुतीरायाच्या साक्षीनं पुन्हा एकदा सर्वांना देतो आणि मारुतीरायाच्या चरणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं नतमस्तक देखील होतो. मित्रांनो, आज आपण मागे साधारण 9 वर्षापूर्वी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि त्या काळामध्ये 18च्या 18 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथनं निवडून आलेल्या होत्या. त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण वेगवेगळ्या सहकारी मित्रांना सभापती, उपसभापती म्हणून कामाची संधी दिली. जिल्ह्याची पण जिल्हा परिषद आपल्या ताब्यामध्ये होती, तिथं पण आपण जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि विशेष समितीच्या नात्याने अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न हा केला. मागं आपल्याही तालुक्यामध्ये संपतराव देवकातांच्या रूपाने असेल, त्याच्यामध्ये सतीश मामा कोमणेंच्या रूपाने असेल, त्याच्यामध्ये नाना देवकातांच्या रूपाने असेल, योगिताताई कोकरेंच्या रूपाने असेल, अशा वेगवेगळ्या भगिनींना आणि आमच्या सहकाऱ्यांना आपण जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी ही दिलेली आपण सगळ्यांनी पाहिली. मी नेहमी कधी काम करत असताना मला ज्यावेळेस संधी मिळाली पवार साहेबांच्यामुळं, आपल्या सगळ्यांच्यामुळं, राजीव गांधींच्यामुळं, त्यावेळेस खासदार तुम्ही मला केलं आणि त्याच्यानंतर ती संधी मिळाल्यानंतर मी कधी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार कधी केला नाही. सगळ्या समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आपल्याकडे खूप जण मोठ्या प्रमाणावर मागणी करत असतात. आत्ता पण नगरपंचायत माळेगावची निवडणूक असेल, नगरपालिका बारामतीची निवडणूक असेल, त्याच्या आधी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, त्याच्या आधी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असेल, ज्या ज्या निवडणुका अलीकडच्या काळामध्ये झाल्या त्याही वेळेस ती संस्था कशी चांगली चालेल, त्या संस्थेचं हित कशामध्ये, त्याच्यातनं त्या भागातल्या शेतकऱ्यांना फायदा कसा होईल. कारण आजच आपला शेवटचा कृषक 2026चा दिवस होता. गेल्या शनिवारी आपण उद्घाटन केलं, आज शनिवार आहे. 8 दिवस मी, राजदादाने, निलेश नलावडे आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की यावेळेस महाराष्ट्रातल्या लोकांना 8 दिवस तिथं ते प्रदर्शन, कृषी प्रदर्शन पाहू द्या. आणि खूप जणांनी, तुम्ही पण इथल्या बऱ्याच जणांनी ते पाहिलं असेल. आणि त्याच्यातनं नवीन शेती कशी केली पाहिजे, एआयचा वापर कसा केला पाहिजे, कमी पाण्यामध्ये शेती, भाजीपाला, फळं, एआयचा वापर केल्यानंतर केळी कशी दिसतील, न वापर करता केळी कशी वाढतील, ऊस एआयचा वापर केल्यावर कसा असेल, न एआयचा वापर केला तर कसा असेल, ते सगळं प्रात्यक्षिक तिथं ठेवलंय. अनेक प्रकारची अवजारं, अनेक प्रकारची जनावरं, त्याच्यामध्ये घोडे असतील, त्याच्यामध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे बैल असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या गाया असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या, बदकं, अशा सगळे अनेक प्रकारे ज्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळू शकतील. ज्याला ज्याच्यात आवड असेल त्यांनी तो व्यवसाय करावा आणि त्याच्यातनं 2 पैसे कमवावेत. मी किती भाषणामध्ये सांगितलं तरी प्रत्यक्ष तुम्ही ती पाहणी केली, तिथं फील्डवर बघितलं तर तुमचा जास्त विश्वास बसेल. आणि त्याकरता खर्च आम्हाला येतो. आपली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पण त्याला एक मदत त्या ठिकाणी करते, इतर पण आम्ही संस्थांच्या माध्यमातून करतो. यावेळेस आपले कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे, त्यांनाही मी सांगितलं होतं की कृषी विभागाचं एक महत्वाचं काम आज आपला कृषी विकास प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र करत असताना आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातला असंख्य मोठा शेतकरी हा भेट देत असताना नवीन पिढीचा असेल, जुन्या पिढीचा असेल, मधल्या वयातला असेल, त्यावेळेस त्याला अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असताना काय काय केलं पाहिजे, कशाचा वापर केला पाहिजे,
खतं कशाने कमी लागणार आहेत, पाणी कशाने कमी लागणार आहे. आपण नेहमी 65 पेटवतो, ते 65 न पेटवता काय केलं पाहिजे, कसं गाडलं गेलं पाहिजे. नांगरट करायच्या ऐवजी काय पद्धतीनं जमिनीची मशागत सुरुवातीला केली पाहिजे, ढेंचा वापरला पाहिजे का ताग वापरला पाहिजे, कुठलं बेणं हे वापरलं पाहिजे. या खूप गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळाल्या असतील. तिथं ढोबळी मिरची असेल, तिथं लाल मिरची असेल, खायची मिरची, वेगवेगळे टोमॅटो वगैरे खूप काही तिथं आपण ठेवलेलं होतं. आणि तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मासेमारी पण कशा पद्धतीनं, कुठला मासा आज मार्केटमध्ये मिळत नाही, तो जी आता पैदास आपल्याला तशी वाढवली पाहिजे. कारण मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं. पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. आज हा माझा कन्हेरीचा परिसर मला आठवतोय. आज आता आमचे काही सहकारी आपल्यात हयात नाही, मग अकबर मुल्ला असेल किंवा आमचा दत्तूमाळी असेल, ही दोघंही माझ्याबरोबर माझ्या मोटरसायकलवर असायचे. कितीतरी जुन्या लोकांनी पाहिलेलं. आणि या ठिकाणी माळावर आम्ही फिरायचो, सगळ्या काही गोष्टी करायचो. अनेकदा काय काय आपण सगळ्यांनी केलं हे आपण पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या समाजांनी त्रास दिल्यानंतर कशा पद्धतीनं आपण ती भूमिका घेतली. तो काळ होता, तो काळ गेला. आता ग्रीनरी आली. आता इकडं दत्तामामा भरणे, मी आपलं लाकडी लिंबोडी ह्याचं पाण्याचं कसं आपल्या माझ्या इंदापूर बारामती तालुक्यात येईल ते आणत असताना परवाच मी कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतलं होतं की बाबा तुला कुठं अडचण आहे का. तो म्हणलं दादा काही ठिकाणी पाईप टाकताना शेतकरी विरोध करतात. माझी शेतकरी समाजाला विनंती, अरे बाबांनो, तुमची माझी जात शेतकऱ्याची, आणि त्याच्यामुळे ही पाईपलाईन एकदा झाली की उजनीचं पाणी पिण्याच्या योग्यतेचं आहे असा माझा दावा नाहीये. परंतु ते पाणी आपण वरपर्यंत आणणार आहे, आपल्या लाकडी लिंबोडच्या परिसरामध्ये देणार आहे. आपला हा सगळा सावळचा, आपला जैनकवाडीचा हा मधला जो टापू आहे तो आपल्याला उलिकताखाली आणायचा आहे. आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही माग गोष्टी घडल्या. मी आता त्या सारख्या काढत जुन्या लोकांना मी दोष देत नाही. परंतु आता पृथ्वीराज बापूंच्या नेतृत्वाखाली कैलास असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, ते संचालक बोर्ड तिथं काम करते, शिस्त आलेली आहे. तिथं लागण तारखेप्रमाणे ऊस तोडला जातोय. भाव यंदा बरा मिळालेला आहे. आपल्याला त्याच्यात अजून सुधारणा करायच्या, त्याला थोडासा काही वेळ लागेल. कारखाना कधी 8,000च्या पुढे जात नव्हता, आता 7,500, 8,000, 7,500, 8,000च्या वर कारखाना कंटिन्यू चाललेला आहे. माझ्या कन्हेरी काठेवाडीचे पण लोक तिथं कारखान्यामध्ये कामाला आहे. आणि त्याच्यातून ज्या ज्या अडचणी येतील, मग इन्कम टॅक्सचं काही आलं, सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव ह्या लोकांनी सांगितलं, आपण त्याच्यातनं मार्ग काढतो. परवाच मी बापूंना फोन केलेला होता. आपलं एक जुनं प्रकरण होतं ते आपण मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. साखर आयुक्ताची काही कामं असतील, इतर काही कामं असतील, त्याच्यामध्ये एनसीडीसीची काही कामं असतील, त्याच्यात कशी मदत करता येईल. आणि त्यावेळेस आपल्या बापदाद्यांनी लावलेलं ते रोपटं, मग स्वर्गीय साहेबराव अण्णा असतील, स्वर्गीय माणिकराव दादा असतील, त्यांच्याबरोबर उंडे असतील, पवार असतील, गावडे असतील, निंबाळकर असतील, यादव असतील, पाटील असतील, असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये त्या बोर्डामध्ये सुरुवातीच्या होते. ह्या सगळ्यांनी ते वैभव उभं केलंय. त्याच्यामध्ये आजच मी काही शिक्षण संस्थांच्या वेळेस तिथं शब्द दिलेला आहे. मी सीएसआरच्या बद्दल सकाळी काही लोकांना बोलून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये सोमेश्वर शिक्षण संस्थेचं सीएसआरच्या बद्दल, माझ्या छत्रपती शिक्षण संस्थेच्या सीएसआर बद्दल, माळेगावच्या शिक्षण संस्थेच्या सीएसआर बद्दल. आता माळेगावला आज 5 कोटी रुपये मंजूर केले सीएसआर मधनं. ते आजच मला सकाळी ती बातमी कळली. मी ते कबूल केलेलं आहे. मी बापूंना द्यायचं कबूल केलंय, आमच्या पुरुषोत्तम दादांनाही द्यायचं कबूल केलं, म्हणजे कारखान्यांना. हे माझं काम चाललेलं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करू नका. आज मी काय हे सगळं सांगतो, आता हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी देत असताना आम्ही साधारण नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न केला. मी ऍव्हरेज बघितलं, जे काही उमेदवार दिलेले आहेत बाबांनो, त्याच्यामध्ये ऍव्हरेज आपलं 40 ते 41 वयाचं आहे. 24 वयापासून 55 वयापर्यंतचे उमेदवार महिला भगिनी असतील किंवा आमचे पुरुष असतील किंवा तरुण सहकारी असतील, यांना आपण दिलेले. त्यामुळे इतर लोकांना थांबावं लागलं, ही गोष्ट मला मान्य आहे.
काही जण नाराज झाले, मग आमचे भिसे असतील, मग आमचे इकडे देवकाते पाटील तिकडं ते असतील, चोपड्यांच्या शामराव आपल्या श्यामच्या पण मुलींना हुशार होती मुलगी, तिनं पण उमेदवारी मागितलेली होती, टकल्यांनी उमेदवारी मागितली होती, भिसेंनी उमेदवारी मागितली होती, देवकांनी उमेदवारी मागितली होती, तसंच अनेक भागात वेगवेगळ्या सहकार्यांनी उमेदवारी मागितली होती. मित्रांनो, मी असलो काय तुम्ही असलं काय, जागा एकच आणि एकंदरीत त्या 18 जागा, त्याच्यामुळे तेवढ्यातच सगळ्यांना आपल्याला सामावून घेता येतं. काहींना मला देता आलं नाही. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पुढे निवडणूक आहे. परवाच मी पुरुषोत्तम दादाशी बोलत असताना आम्ही चर्चा केली की बाबा आपल्याला काही लोकांना तिथं संधी द्यावी लागणार आहे. मी पुरंदर तालुक्यात पण त्या दिवशी होतो. तिथलंही कार्यक्षेत्र आपल्यामध्ये येतं, खंडाळ्याचं आहे आणि आपलं पाडेगाव, एकच गाव आहे फलटणचं पाडेगाव, असं आहे ते कार्यक्षेत्र आहे. त्याच्यावर तिथं पण भाव चांगला चाललेला आहे. इतर गोष्टी आहेत, वेगवेगळे चढ उतार येत आहेत, वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. साखरेचे भाव एकदम वाढतात, एकदम कमी होतात, पुन्हा ज्यूस टू इथेनॉल, BAV टू इथेनॉल, CAV टू इथेनॉल, अशा काही गोष्टी आहेत. ते चेअरमन संचालक बोर्ड आम्हा लोकांना माहिती आहे. इतर पण काही तज्ञ डायरेक्टर आहेत, माजी डायरेक्टर असतील किंवा सभासद असतील, त्यांनाही माहिती आहे. पण मला तुम्हाला सांगायचं, मला व्याप जरी वाढलेला असला तरी माझं बारकाईनं लक्ष हा बारामतीकडे आहे, माझ्या पुणे जिल्ह्याकडे आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण त्याच्यात होतं काय, आता कुणीला तरी बरोबर त्या ठिकाणी घ्यावं लागतं. मग हेच दादांच्या बरोबर, मग ह्यांनीच सांगितलं असेल, मग ह्यांनीच काहीतरी आपल्याबद्दल कान भरले असतील. मी इतक्या हलक्या कानाचा नाहीये, माझं कुणी कान भरू शकत नाही. मला शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. अरे बाबा, तुम्ही पहिली इलेक्शन नाहीये, 92ला तुमची निवडणूक पहिली लढवली स्थानिक स्वराज्य संस्थांची, 92 नंतर 97, 2002, 2007, 2012, 2017 आणि आत्ताची जवळपास 7वी निवडणूक आहे 2026ची. आम्हालाही कळतं ना. आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकाच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्ताभाऊ भरणे एकत्र आले, अप्पासाहेबांनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात. त्याला ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? त्यामध्ये आपल्याला जर सगळ्यांचं ध्येय इंदापूरचा सर्वांगीण विकास, बारामतीचा सर्वांगीण विकास, माझ्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे असेल तर का आता आम्ही त्यांच्या विरोधात कोण आहे तर प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने, ती मीच काय तयार केलेले कार्यकर्ते, ते कुठले आहेत दुसरे? प्रवीण मानेला मी सभापती केला होता. आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली की पद कमी पडतात. मग पद कमी पडली तर दुसरे बोलवायला तयारच असतात. ये मी तुला देतो, ये तुझ्यावर जबाबदारी सगळी, की त्याला वाटतं यार माझ्यावर सगळी जबाबदारी. अशा पद्धतीने ते होतं आणि ते थांबवू शकत नाही. हे थांबवू शकणार नाही. नवीन कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, माझ्या लाडक्या बहिणींच्या अपेक्षा असतात. आता 9 वर्षांनी निवडणूक आल्यामुळं जो 60च्या जवळ आला होता तो म्हणला, दादा ही शेवटची निवडणूक आहे बघा, आता पुढच्या वेळेस मी 65 आणि त्याच्या 65 वाला म्हणायचं मी पुढच्या वेळेस 70. मग कोण मला विचारतंय? आणि नवी मुलं म्हणायची, दादा ही संधी आहे, संधी, मधली 4 वर्ष वाया गेली आमची. आता काय वाया गेली, पण ते म्हणतात वाया गेली असं ते प्रत्येक जण सांगतं. मित्रांनो, तसं नाहीये. आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो. आता काही उमेदवारी देत असताना पण काही गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या असतील, काही लोकांना आवडलं, काही लोकांना आवडलं नाही, असं नाहीये. शेवटी आपल्याला नवीन पण कार्यकर्ते तयार झाले पाहिजे, इतरांना पण संधी त्या ठिकाणी देता आली पाहिजे. जे काही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तुम्हाला मला दिले, घटना दिली, त्या घटनेमध्ये त्या संविधानाने किंवा जे कायदे वेळोवेळी केलेले गेलेले त्या आरक्षणाप्रमाणेच सगळ्यांना तिथं उमेदवारी दिलेली आहे, त्याच्यापेक्षा बाहेर नाही. जर उद्याच्याला, आता उदाहरण, आमचा माळशिरस मतदारसंघ मागासवर्गीय आहे, परंतु त्याच्यामध्ये खाटीक समाज हा मागासवर्गीयामध्ये मोडतो.
त्यांच्याकडे एससीचं सर्टिफिकेट आहे, तो मोडतोच त्याच्यामध्ये. आता तिथं आपण देत असताना आपले उत्तमराव जानकरांना मागं तिकीट आम्ही दिलं होतं, पण दुर्दैवाने ते 2,500 मतांनी पराभूत झाले मागच्या इलेक्शनला 2014च्या 1919 आणि 2024च्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले. तशा पद्धतीनं आज आपल्या इथं काही मागासवर्गीय जागा आरक्षित झाल्या, मग काही ह्याच्या होत्या जिल्हा परिषदेच्या होत्या, काही तालुका पंचायतीच्या होत्या. त्या देत असताना एकीकडं जे संविधानाप्रमाणे जे ह्याच्याप्रमाणे कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे आरक्षणाप्रमाणे बसतात, त्याच्यामध्ये आपण तिथं उमेदवारी निरावा गजला, शिवानी अभिजित देवका यांना दिली. त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्या स्वतः खटिक समाजातल्या आहे, त्याच्यामुळे ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे. त्याच्यामध्ये दिलं, तरुण आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना दिलं. त्याच्यातनं काहींनी मला सांगितलं, संदीपने सांगितलं, काहींनी म्हणण्यापेक्षा संदीप मला म्हणलं की दादा काही सहकारी आले होते, आमच्यावर हे झाला, अन्याय झाला. अन्याय कसा झाला? आता सातपुतेंना नगरपंचायत माळेगावचं नगराध्यक्ष केलेलं आहे, सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणाचाच काही अडचण असायचं कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये बारामतीमध्ये कितीतरी सर्वसाधारण जागेमध्ये हे मागासवर्गीय उमेदवार निवडून आले. बिरजू मांढरे आणला की नाही? आला ना सर्वसाधारण जागेत. त्याच्यामध्ये अभिजित चव्हाण तो पण आला की नाही? असं नाही रे बाबांनो. शेवटी माणुसकी ही पण बघा ना, हीच आपली. त्याच्यामध्ये संजयला मागे सभापती आपण केलेलं होतं. आता मिलिंदा मला वाटतं आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं. काल परवा आमच्या मार्केट कमिटीला आपल्या सकटांना आपण तिथं व्हाईस चेअरमन त्या ठिकाणी केलं. आता माझ्याकडं जे आम्ही 40 आमदार आहेत, 40-41, त्यामध्ये मला 10 जागा आल्या. त्याच्यामध्ये अण्णा बनसोडे, मागे मी संजय बनसोडेंना कॅबिनेट मंत्री केलं होतं. आता अण्णा बनसोडेंना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिलाय. शेवटी मी त्याच्यात मुस्लिम पण घेतलाय, तिथं मागासवर्गीय पण घेतलाय, तिथं एनटी मधले पण घेतलेत, ओबीसी मधले पण घेतले, महिला प्रतिनिधी पण आदिती तटकरेंच्या रूपाने घेतली, सर्वसाधारण गटातले पण घेतले. शेवटी हे सगळ्यांचं राज्य आहे. आणि बारामतीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी पण 67 सालापासून काम करत असताना तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये कामं आगवणे हे आपले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. दया हा आपला दयानंद लोंढे त्याच्यामध्ये सभापती होतं. समाज तेव्हा समाज कल्याण खातं होतं, आता सामाजिक न्याय असं आपण त्याला वेगळं नाव दिलेलं आहे. या पद्धतीचं आहे ना. परंतु त्याच्यात आता देताना चर्मकार समाजाच्या आगवणे भगिनीला मी आपल्या गुणवडीची प्रतिनिधित्व करणारी तिला आपण तिथं प्रतिनिधित्व दिलेलं आहे. तसंच आपण त्याच्यामध्ये शुभांगी शिंदे ही आपल्या साबळेवाडीची, ती जिल्हा परिषदेला तिला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याच गणामध्ये आपण शुभांगी आगवणेंना SYBA झालेल्या आहेत, त्या भगिनीला पण तालुका पंचायतीची उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर आपण अजून एक उमेदवारी ही नितीन अरुण काकडे. नितीन कुठे रे? अरे ही तर राष्ट्रवादीत, विचार त्याला. साधा कार्यकर्ता, एकदम साधा कार्यकर्ता, मळतचा आहे. परंतु आपण सर्वसामान्य माणसाला देखील कार्यकर्त्याला उमेदवारी देतो आणि त्याचं सगळ्यांशी वागणं, बोलणं, चालणं त्या ठिकाणी चांगलं. त्याच्यामुळं आपण वेगवेगळ्यांना मी त्याच्यात ओळखच करून देतो. सुपा जिल्हा परिषद गटातनं सौ पल्लवी प्रमोद खित्रे हिला आपण उमेदवारी दिलेली. ही मला वाटतं कोळवलीची सरपंच आहे. त्याच्यामध्ये अनेक भगिनी होत्या, लोणकरताई होत्या, अनेक. आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु यावेळेस त्या भगिनीला हिला आपण उमेदवारी दिलेली आहे. तिनं सरपंच पद चांगलं चालवलेलं आहे. आज महिलांना पण आपण संधी देण्याचा प्रयत्न करतोय. काराटी पंचायत समितीतनं श्यामल सुनील वाबळे ह्या भगिनीला आपण उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आत्माराम वाबळे फार ब्याण्णवला का काहीतरी ते पंचायत समितीचे सदस्य होते. त्यांच्या सुनबाई आहेत, त्यांच्या सुनबाई म्हणून नाही दिलं, पण एक आठवण म्हणून. मी जसा पवार साहेबांचा पुतणे असं पहिल्यांदा सांगायचो त्यातला प्रकार. त्या पद्धतीनं मित्रांनो एकंदरीतच ओळख लोकांना होण्याच्या दृष्टिकोनातनं त्याच्यामध्ये दुसऱ्या पण वकील एक होत्या,
त्याही चांगल्या होत्या, इतर पण काही महिला चांगल्या होत्या. पण पूर्वी मला आठवतं 92 साली ज्यावेळेस आम्ही 33% जागा महिलांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्यावेळेस आम्हाला महिला मिळत नव्हत्या. आम्ही काही काही घरी जायचो आणि त्यांना म्हणायचो. आता त्यावेळेस मला आठवतोय मी भिगवणला डॉक्टर काळे बहुतेक त्यांच्या पत्नीला, काळेच का, काटे सॉरी, बरोबर काटेंच्या पत्नीला, ते डॉक्टर होते ना, त्यांच्या पत्नीला पण उमेदवारी दिलेली होती. असं वेगवेगळ्या, मागे एकदा संध्याताई पवारांना पण उमेदवारी दिलेली होती 92 साली, ती पहिलीच निवडणूक ह्याची. अशा पद्धतीनं आपल्याला महिला शोधाव्या लागायच्या, घरातल्यांना विनंती कराव्या लागायच्या. परंतु आता आमच्या लाडक्या बहिणी, आमच्या मायमाऊली हे मोठ्या प्रमाणावर पुढे येतात. उलट आम्हालाच कळत नाही की मी इंटरव्ह्यू स्वतः घेतले, मी यावेळेस कोणाच्या सांग्या वांग्यावरून ते केलेलं नाहीये. त्याच्यामुळं आज पण काही जण माझा ह्यांनीच पत्ता काटला त्यांनीच पत्ता काटला असं कुणी काटाकाटी केलेली नाहीये. त्याच्यामध्ये माझीच फार ह्याच्यामध्ये ओढाताण झाली की सगळेच ताकदीचे होते. गुणवडी जिल्हा परिषद गटातनं आमच्या साबळेवाडीच्या शुभांगी कचेर शिंदे ह्या भगिनीला आपण उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचे मिस्टर मला वाटतं पीएस आहेत ना, रिटायर पीएस आहेत ते. अरे थांबा ना बाबा. त्याच्यामध्ये शुभांगी सुनील आगवणे आपल्या गुणवडीच्या, त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्या आपल्या गुणवडीच्या आहेत, आगवणे परिवारातल्या, त्या चर्मकार समाजामध्ये मोडतात. पंढऱ्यामध्ये मंगेश प्रताप जगतापांना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये पंढऱ्याचं प्रतिनिधित्व ते करतात. त्याच्यामध्ये देखील आता माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या सहकाऱ्यांना संधी दिली. काही जण चार बेटाच्या बाहेरच जात नाही. ते आमच्याच आता कशाचं बेट आणि कशाचं काय, त्याच्यामध्ये असं काही माझ्या मनात नसतं. काम व्हावं, तालुक्याचा विकास व्हावा. तुम्ही बघितलं मागच्या काळातली तुमची पंचायत समितीची इमारत, तुमची वेगवेगळी केलेली कामं, आणि एकंदरीत आता पण सीओच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये काम चाललंय, आपल्या तालुक्यामध्ये काम चाललेलं आहे. तसंच त्या गणामध्ये पंढारे पंचायत समितीमध्ये किरण रावसाहेब तावरे यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. तेही अनेक वर्ष युवकमध्ये काम करत होते, संजय गांधी निराधारमध्ये काम करत होते. आता बरेच काळ जरा म्हणजे पदापासून बाजूला होते, बाजूला नव्हते, पदापासून. ते 5 वर्ष त्याच्यावेळेस रोहिणी होती, मीनाक्षी होती. तर त्याच्यामध्ये मुडाळ्याच्या आमच्या वैशाली अशोक कोकणे ह्या आमच्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. ते जळगाव कपच्या आहेत हे आपल्या. त्याचबरोबर वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद गटातनं रोहिणी संदीप कदम ढोले या भगिनीला आपण उमेदवारी दिलेली आहे. त्या सुशिक्षित आहेत. त्या BSc BEd MAd GD C&A PhD एवढं आहे. माझं आणि सुनेत्राचं सगळं एकत्र केलं शिक्षण, त्याच्यात दुप्पट हिजलं शिक्षण. आता काय करायचं का, ते आपल्या तालुक्याला उपयोगी पडावं म्हणून आपण रोहिणीताईंना उमेदवारी दिली. पण ह्याच्यात पण काही चांगल्या भगिनींना थांबावं लागलं, ही गोष्ट खरी आहे. पण ठीक आहे, आपण इतर ठिकाणी त्यांना संधी देऊ. आपल्याकडे नंतर खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिट्या, या वेगवेगळ्या अनेक संस्था, बारामती बँक, PDCC बँक, अशा खूप काही संस्था आपल्याकडे. आणि त्या संस्थेत तर काही जास्त नमस्कार चमत्कार करावाच लागत नाही, तिथं बिनविरोधच असतं. इथं तरी नमस्कार, ह्याच्या घरी जा तुझ्या घरी जा, सारखा हात हे करावं लागतंय. म्हणजे तो त्यांना मान दिलाच पाहिजे, कारण ते मतदार आज आहे. कार्यकर्त्याला मान आणि तिथल्या प्रमुखांना मान आणि मतदारांना मान देणं हे उमेदवारांचं कामच आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला मोरगाव पंचायत समितीतनं बाबा चोरमले याला आपण उमेदवारी दिलेली आहे. हा BE सिव्हिल आहे, इंजिनियर आहे. आणि मी यावेळेस उमेदवार देत असताना जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे, कॉन्ट्रॅक्टर लोकांना मी उमेदवारी दिलेल्या नाही. मी नेहमी सांगायचो, एक तर कॉन्ट्रॅक्टर की करा किंवा पुढारपण करा. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. त्यामध्ये इथं पण मारुतीच ना रे, माणिक काळे किंवा आणखीन बरेच जण इच्छुक होते, ते पण जरा नाराज झालेत.
की बाबाला तिकडे उमेदवारी दिली आणि आमचा विचार केला नाही, तसं नाहीये. पुढं इतरांचा पण विचार करू. तिथं वडगाव निंबाळकर पंचायत समितीमध्ये TYBA झालेले जितेंद्र भगवान पवार त्यांना उमेदवारी दिलेली आहे. एखादा तरी पवार पाहिजे म्हणून त्याला शोधला. त्याच्यामध्ये निंबूज जिल्हा परिषद गणामध्ये करण संभाजी खलाटे कांबळेश्वरचे BCom MBA झालेले आहेत. गजाबापूंचे नातू संभाजीरावांचे चिरंजीव माग तरण बांड असताना त्याला पंचायत समितीचं सभापती केलं होतं. लग्नही झालेलं नव्हतं त्यावेळेस. आता मात्र सुनीलजी तुमचंही नशीब चांगलं आहे, तुम्ही मच्छर त्याच्यामध्ये करण खलाट्यांना कांबळेश्वर, तो गट मोठा आहे, कांबळेश्वर टू पार निंबूत पर्यंत आहे. तिथं पुरुषोत्तम दादा तुम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे माझं वागळवाडी असेल, माझं निंबूत असेल, गडगडवाडी असेल, खडवाचीवाडी असेल, इकडं होळ असेल, होळ पण त्याच्यातच येतं ना, होळ असेल, माझं लाटे असेल, बजरंगवाडी असेल, त्याच्यामध्ये कांबळेश्वर असेल, कोराळे खुर्द असेल, कोराळे बुद्रुक आहे ते कोराळे खुर्द असेल, हा मोठा भाग त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे तिथं आपण त्यांना उमेदवारी दिलेली. निंबूत पंचायत समितीमध्ये दिग्विजय धन्यकुमार जगताप यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली, वाणेवाडीचे. त्याचबरोबर सरपंच आहेत ते आता तिथं. कामेश्वर पंचायत समितीच्या आशाताई विठ्ठल वायाळ ह्या आपल्या भगिनीला तिथं उमेदवारी आपण दिलेली आहे. त्यांना आपण आपलं पवित्र बहुमोलाच्या प्रकारचं मत द्यावं. निरावागर जिल्हा परिषद गटात शिवानी अभिजित देवकाते ह्या आपल्या भगिनीला आपण उमेदवारी दिलेली आहे. ते निरावागर पंचायत समितीचे नितीन अरुण काकडे मळक साहेब, मी त्याला मगाशी ओळख करून दिली. त्याचबरोबर डोरलेवाडी पंचायत समितीमध्ये राजश्री भूषण टकले ह्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. त्या MSc झालेल्या आहेत, त्या MSc झाल्यात. नितीन BA झालाय, नितीन झालाय ना BA, नितीन BA झालाय. आमच्या करण BCom MBA झालाय. त्याच्यामध्ये जितेंद्र पवार TYBA झालाय. बाबा चोरमले BE सिव्हिल झालाय. रोहिणीताई तर खूप BSc BEd MAd GD CA वगैरे PhD बरंच काय काय झालं. नंतर मंगेश FIBA झालाय. शुभांगी आगवणे SYBA झाल्यात. आणि बाकीचे अशा 12वी 10वी अशा पद्धतीनं आहे. समाजातल्या सर्व घटकाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या निमित्तानं केलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की दिवस फार कमी आहेत. मला महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये जावं लागणार आहे आणि तिथं जात असताना त्या पद्धतीनं प्रचार तिथं करावा लागणार आहे. काही इंदापूरमध्ये, दौंडमध्ये, पुरंदरमध्ये अशाही सभा मला द्याव्या लागतील. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. त्याच्यामध्ये शिवानी देवकाते जन्मापासूनच हिंदू खाटीक समाजाची आहे, हे आपण लक्षामध्ये घ्या. आता एखादी हिंदू खाटीक समाजाची असेल आणि तिनं जर कुणाबरोबर लग्न केलं दुसऱ्या समाजातल्या, तर तिची जात ती तिची जातच राहते, तिची जात बदलत नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आणि त्या घटनेने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या बाहेर आपण कुठेही गेलेलो नाही. त्यामुळं काही जण जर समाजामध्ये काही गैरसमज पसरून देण्याचा प्रयत्न करत असतील तर कृपा करून आपण त्या गैरसमजाला बळी पडू नका, अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. इव्हन निरावागजमध्ये देखील मी जवळपास 3 सर्वसाधारण संचालक म्हणून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये SC समाजाला निरावागजमध्ये दत्तोबा भोसले, पंकज भोसले ह्या बंधूंना आणि यावर्षी रतनकुमार भोसले ह्या आपल्या नवबद्ध समाजाला पण प्रतिनिधित्व दिलेलं आहे. ह्याच्या आधी देखील जिल्हा परिषदेला सुमन सोनबा भोसले चर्मकार भगिनी पंचायत समितीला अबोली रतन भोसले बौद्ध समाजाला अशा पद्धतीनं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं असं कुणी गैरसमज हे करून घेऊ नका, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, एकंदरीतच तालुक्यामध्ये काम करत असताना आपण आता आपल्या तुम्ही खूप जणांनी बघितलं नाही, पण माझ्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना, मान्यवरांना, उमेदवारांना आणि आमच्या सगळ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना, माझ्या कनेरीकरांना, काटेवाडीकरांना आणि आजूबाजूच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना
माहिती पाहिजे. आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासिका फार सुंदर केलेली आहे. 43 कोटी रुपये खर्च केलाय. आपलं जे हे आहे ना प्रशासकीय इमारत, त्याच्यात तिथं मी लवकरच त्याचं उद्घाटन घेणार आहे. एवढी चांगली पोलीस स्टेशन जे नवीन केलंय त्याच्या समोर आहे, फार चांगली केली. तिथं अभ्यासिका वगैरे तुम्ही बघितल्यानंतर आपलं पूर्वीचं बारामतीचं वाचनालय आणि आता तुमच्या करता केलेलं किंवा पिढी करता केलेलं ही अभ्यासिका 43 कोटी रुपयाची आहे. समाज कल्याण विभागाचं 100 मुलांचं वसतिगृह गुणवडीला केलेलं आहे. 15 कोटी रुपयाचं पहिलं वसतिगृह आहेच. आर्य जगतापच्या संस्थेचे अध्यक्ष होते ते एक होतं. त्याच्या शेजारी गणेश शिंदेचा पंप आहे, तिथं एक केलेलं आहे बाबासाहेबांच्या नावाने. आणि आता हे अजून एक केलेलं आहे. का तर माझ्या गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे. मुलींचं पण केलेलं आहे ते आपल्या ह्याच्या विद्याप्रतिष्ठानच्या जवळ केलेलं आहे. पूर्वी ते लांब होतं. काही जण म्हणले किती लांब केलंय. आता तिथंच कॉलेजेस सगळे आलेले, तिथंच शाळा निघालेल्या. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी ते मुलांचं वसतिगृह 15 कोटीचं. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय मेळत 394 कोटीचं तुमच्या करता बारामतीकरांच्या करता आयुर्वेदिक महाविद्यालय केलं. काय होतं तिथं येड्या बाबडी होत्या, कुणी जात नव्हतं. पाया मला 70 का 90 फूट पायलिंग घ्यावं लागलं. लोक म्हणली इथं काय करायला निघालाय कुणाला माहिती. आज सगळा परिसर तिथले रोड बघितले. आपला खरेदी विक्री संघाचा पंप आणि त्याचं तिथं मला वाटतं गोडाऊन का काय आहे, तिथं आम्हाला कार्यालय करायचंय. आता त्या कॉलेज पासून मेडिकल कॉलेज पर्यंत असा रस्ता 4 पदरी करणार आहे. रस्त्याला विरोध करू नका. ज्यांच्या जमिनी आहेत त्यांनी मदत करा. त्यांना टीडीआर काय असेल ते देईल. परंतु तुमच्या जमिनीच्या किमती 4 पट वाढणार आहेत. रस्ता गेल्यावर, रेल्वे लाईन गेल्यावर एवढ्या किमती वाढत नाही, पण रस्ता गेला ना प्रचंड. आता हा बघा ना आमच्या काटेवाडीतल्या काही लोकांच्या ह्याच्यातनं गेलेला पालखी मार्ग, कुठे जमिनी किमती गेल्या. कोटीच्या खाली कुणी बोलायला तयार नाही. म्हणजे रस्त्याला लागून असणारे म्हणतोय मी. ही काय हात म्हणजे तुझे हात पडले. त्याच्यामध्ये मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव दिलंय. 1000 कोटी रुपये खर्च केला आतापर्यंत, 1000 कोटी. आणि त्याच्यामध्ये सारखं आता कॅन्सरचं पण त्याच्यामध्ये आपण जातोय. रेशीम कोश खरेदी प्रशिक्षण केंद्र मार्केट कमिटीने जागा दिली, त्यामध्ये 18 कोटीचं केलंय. आता उरकत आलंय तिथंच क्रीडा संकुल पण केलंय, त्याचंही काम जवळपास 10 कोटीचं नाही, त्याचं जास्तीच आहे. माळेगावचं क्रीडा संकुलचं 10 कोटीचं आहे. कनेरी वन उद्यान ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी तिथं केलेल्या आहेत, ते 8 कोटी रुपये तिथं खर्च केले. शिवसृष्टीला 350 कोटी रुपये खर्च केले. आता पुढचा टप्पा मंजूर करतोय. ते सगळं झाल्यावर बघा कनेरीच्या परिसरात इतकी लोक जाय करणार आहेत. स्थानिकांना त्याच्यातनं वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय हे निर्माण होणार आहेत. बाबूजी नाईकवाडा 38 कोटी रुपये खर्च केले. तुम्ही एकदा जावा जुन्या कचेरीत बघायला काय झालंय ते. काय होतं मी इथं भाषणात सांगणं आणि तिथं काय उभं राहिलं ते एकदा उघड्या डोळ्यांनी बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा अजित पवार जे बोलतो ते करतो का नाही करत ते. त्याच्यामध्ये सेंट्रल पार्क CSR मधनं 10 कोटी रुपये खर्च करून सेंट्रल पार्क उभी करतोय. त्या आपल्या विनोद कुमार गुजरांची जागा होती त्या कॉर्नरची, आपल्या प्रतिभा नगर हाऊसिंग सोसायटी ना त्याच्यासमोर जुन्या बीजगुडम केंद्रामध्ये. वागळवाडीमध्ये 100 खाटांचं रुग्णालय. पुरुषोत्तम दादा तुम्हाला माहिती आहे, तुमच्या देखतच आपण भूमिपूजन केलं 65 कोटी रुपयाचं. एका भागात नाही सगळ्या भागात. उद्याच्याला त्या भागातल्या लोकांना आरोग्याच्या करता चांगली सुविधा झाली पाहिजे, हे आमचं सगळ्यांचं काम आहे. का तर तुम्ही आमच्या पाठीशी गेले 35 वर्ष. कशाला म्हणतात 35 वर्ष. आज तुमचे पाहुणे रावळे आले तरी बारामतीत फिरताना काय पहिली बारामती नाताची बारामती. त्याचबरोबर नवीन एसटी डेपो आणि विभागीय कार्यालय 130 कोटी रुपयाचं आहे. 50 कोटीचं हे एसटीचं स्टँड आणि नवीन तुमचं वर्कशॉप विभागीय कार्यशाळा आहे ना ती झाल्यावर तो नवीन ब्रिज झालाय ह्याला आरोबी रेल्वेला उड्डाण पूल त्या शेजारी काम चाललेलं आहे. त्याच्याबरोबर शांगणा प्रांगणामध्ये माझ्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना पण इंग्रजी माध्यमाची शाळा
सीबीएसई आलं, त्यांना शिकता आलं पाहिजे. 17 कोटी रुपयाच्या शाळेचं काम तिथं चाललेलं आहे. उर्दू शाळा 3 कोटी रुपयाचं काम चाललेलं आहे. आपण सगळ्या समाजाला, आज माझे मुस्लिम समाजातल्या काही मुला मुलींना उर्दूच शिकायचं, शिका. 3 कोटी रुपयाची तुमच्याकरता शाळा, चांगलं तिथं शिक्षण. अतिरिक्त कोट 32 कोटीचं नवीन कोट आपण तिथं करतोय. रुई उपजिल्हा रुग्णालय 48 कोटीचं आपण त्या ठिकाणी, त्याचंही काम जवळपास झालेलं आहे. करा नदीवर मी परवाच सकाळी 6लाच दुबल यांना सगळ्यांना बोलून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये फोंडवाडा गावठाण, जळगाव कप, जळगाव सुप, करवागस, नेपतवळण, मेडत आणि गुणवडी इथं 7 बंधारे हे कोल्हापूर पद्धतीचे चांगल्या प्रकारचं आपण करतोय. 27 कोटी रुपये त्याला मंजूर केले. नीरा नदीवर कोल्हापूर बंधारे, त्याच्यामध्ये मुरुम, होळ, लाट, कामेश्वर, निरावागत, सोनगाव ह्याच्यामध्ये काही दुरुस्त्या आणि काही पळ्या बिया सारखे लोक तक्रारी करायचे, त्याच्याकरता 15 कोटी रुपये मंजूर केलेत आणि त्याची कामं सुरू केली. मयुरेश्वर मोरगाव वार्षिक योजनेत प्रदक्षिणा मार्ग, द्वार मार्गातील 3 टप्प्यातील कामं ती जवळपास 12 कोटीची मंजूर केलेली आहेत. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र होळ हे आपण CSR मधनं त्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. डॉग स्क्वॉड, आपल्या जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कुठं काय आहे, हे किती नवीन टेक्नॉलॉजी आणली तर त्याच्या पुढं चुकीच्या प्रवृत्तीचे विकृत लोक त्याच्यामधनं मार्ग काढतात. एक डॉग, कुत्रा असा प्राणी आहे, श्वान म्हणजे डॉग इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये कुठं चोरी झाली तर त्याला आपण तो वास देतो आणि तो माग काढतो की कुठं चोरटा गेला. तो गाडीमध्ये बसला तर तिथपर्यंत जाऊन तो हुंकतो ते सगळं. अशा प्रकारचं ट्रेनिंग मोठे मोठे पंतप्रधान, राष्ट्रपती, परदेशातले मोठी लोक, VVIPs वगैरे सगळे येतात. त्याच्याकरता ते कुत्रे अशा पद्धतीनं त्यांना डॉग स्क्वॉड प्रशिक्षण द्यावं लागतं. ते करण्याकरता आपल्या तिथं गोजूबाईला 94 कोटी रुपये खर्च करून काम चाललेलं आहे. तुम्ही म्हणाला अजित पवारला येड लागले का काय, 94 कोटी कुत्र्याला कुठं खर्च करतात का? अरे बाबा, तशा पद्धतीनं ट्रेनिंग. ते कुत्रे जर उद्याच्याला कुणी सांगितलं की विमानात बॉम्ब ठेवलाय, ते येतं, ते हुंकतं आणि जर बॉम्ब असेल तर ते सांगतं बॉम्ब आहे, चेक करून देतं, नसेल तर नाही म्हणून सांगतं. त्याच्यामुळे विमान सुरक्षित पुढे जातं. इतकं ते महत्वाचं आहे आणि ते करणं आम्ही देशात, मी काही ठिकाणी राज्यात पाठवलं. आपल्या राज्यामध्ये करण्याची गरज होती, मला तिथं जागा मिळाली आणि तिथं आपण केलेलं आहे. त्याच्यातून तिथल्या एक नवीन आपली ओळख हे डॉग स्क्वॉड प्रशिक्षण केंद्राच्या मुळे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला होणार आहे. शेतकरी मॉल आणि कृषी उत्पन्न बाजार समिती 50 कोटीचं आता काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये इथं आता हा बसलाय, तुम्ही चेअरमनला पण विचारा. चेअरमन, त्याचं खोदाई चालली ना? विनायक आहे इथंच आहे, तर ते लवकर काम, फार सुंदर इमारत तिथं आपण करतोय. पूर्णपणे पैसा बाहेरनं म्हणजे सरकारचा त्या ठिकाणी आणलेला आहे. कधी पण एवढे पैसे, मार्केट कमिटीचं उत्पन्न किती आहे? 1 कोटी. 50 कोटी खर्च करायला 50 वर्ष गेली असती. ह्याच्यातली किती राहिले असतील, किती गेली असती म्हणून माझ्यासहित. म्हणजे विचार करा, आज ते 50 कोटी दिल्यामुळं आज तिथलं उत्पन्न वाढलं. दुसरं, मला वाटतं सुनीलच्या वेळेस आपण 45 का 50 कोटी तिथं खर्च केले. प्री कुलिंग युनिट, केळी, डाळिंब, आंबा, नाही ते आहे ते मग सांगितलं प्रकल्प ते केलेलं आहे. ते पण फार चांगलं आहे, जागतिक दर्जाचं केलेलं आहे. कोल्ड स्टोरेज आहे त्याच्यात, कॅनॉल सुशोभीकरण, त्याचं काम झाल्यावर सांगतो की किती केलंय. एक आता आपल्या शारदानगरच्या समोर पण आपले कल्याणराव पाचंगे राहतात, तोही जरा परिसर तो कॅनॉलचा चांगला करून देतो. टप्प्याटप्प्याने चाललंय, हळूहळू काम चाललंय. जनाई सिरसाई उपसा सिंचन बंदिस्त पाईपलाईन 438 कोटी रुपये मंजूर केले, त्याचं आता काम सुरू होईल. शासकीय पशुवैद्यक महाविद्यालय माळेगावच्या तिथं 525 कोटी रुपयाचं जनावरांचे डॉक्टर तयार करायला महाविद्यालय, 525 कोटी रुपये. त्यात सगळी जनावर आली, कुत्री आली, मांजरं आली, घोडे आले,
त्याच्यात गाय आल्या, म्हशी आल्या, सगळे आलं. त्याचे डॉक्टर तयार करायचे. कॅन्सर हॉस्पिटल 300 कोटी रुपयाचं करतोय. 300 कोटी रुपयाचं कॅन्सर हॉस्पिटल. मी हे का करतो? तुम्ही सगळे मला साथ देता म्हणून करतो. माझी तुम्हाला विनंती आहे, मी सगळीकडे फिरत असताना कुणी काही वेडवाकडं सांगितलं, कुणीही, तरी त्याचं ऐकू नका. मला सांगा, दादाराव तुमच्या तिथं ती बोलतोय एक आणि इथं येऊन सांगतोय तिसरं. रात्री एक दिवसा एक असला अजिबात नाही, ते उघडं पडतं. असं करू नका. त्याच्यामधनं काही तुम्ही मिळवणार नाही. त्याच्यातनं समाज सर्वसामान्य माझ्या बरोबर आहे, तो राहणारच आहे, कारण मी त्या सर्वसामान्य समाजाच्या बरोबर आहे. परंतु कुणी स्वतःला उघडं पाडू नका. मला सगळ्या भागाला सांगायचंय. पंढर योगेश आलाय का? त्याच्या संदर्भ स्वप्नीला आलाय का त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याचं बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठं आहे? हा, आईला चुकून बहिणीला म्हणलं. आता एवढ्या ह्याच्यात जरा चुकतंय, समजून उमजून घ्या. मला समजून उमजून घ्या. अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसं येतात, तिकीट द्या, तिकीट द्या, तिकीट द्या. मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार. उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं. योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा. हे असलं नाही चालणार. त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय. मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय. आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय. अमित शहा साहेब येणार आहेत. फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला आहे. कॅनोल जनाई श्रीसाई सांगितलं हा, शासकीय नर्सिंग महाविद्यालय, त्याच्यामध्ये आपल्या मुलींच्या करता पण पुरुष पण ते कोर्स करू शकतात. 55 कोटी रुपयाचं फार सुंदर प्लॅन केला. तो झाला ना, ते तुम्ही बघितल्यावर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. आता आपलं जुनं बस स्थानक होतं ना MIDCचं, त्याच्याच ठिकाणी करतोय. फार छान प्लॅन केलाय. मी परवाच त्याला मान्यता दिली. आणि जिल्हा क्रीडा संकुल कटफळचं 75 कोटी रुपयाचं जिल्हा क्रीडा संकुल आहे. 75 कोटीचं. ते झाल्यानंतर नवीन जनरेशनला, काहींना बारामतीमध्ये प्रॅक्टिस करायची तिथं करा, काहींना आमच्या माळेगावच्या ठिकाणी करायची, तिथं आपण सगळी सुविधा देतोय. आणि इथं तर सगळ्यात चांगली सुविधा ती आपण त्या बाबतीमध्ये देतोय. ह्या गोष्टीचा पण आपण नोंद कृपा करून माझ्या सहकारी मित्रांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची विनंती. हे आपण बारामतीमध्ये करतोय. परंतु ह्या सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये का पाठवायचंय? आम्ही जुन्नरमध्ये देखील वेगवेगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेतलंय. तिथं तुतारी असेल, तिथं घड्याळ असेल, तिथं असे वेगवेगळे 3-4 पक्ष एकत्र डॉक्टर कोल्हे साहेबांनी आणि अतुल बेनके साहेबांनी तिथं सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. आणि ही निवडणूक कृपा करून गाफील राहू नका. ही जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीची नाहीये, तर बारामती तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणारी ही निवडणूक आहे. तालुक्याची सर्वांची साथ ही मला निंबूत पासून काटेवाडीपर्यंत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि एकंदरीतच तालुक्याच्या सर्वांची साथ असली तरी देखील तुम्हाला मला गाफील राहून चालणार नाही. सर्व शक्तीनिशी या निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. समोरचे किती उमेदवार आहेत, काय आहेत, समोरचे उमेदवार तुल्यबळ समजूनच गाफील अजिबात राहू नका. त्यामध्ये मी आता सगळ्या संस्थांच्या पण प्रमुखांची मिटिंग बोलवलेली आहे सहयोग भवनला. तिथं पण ही मिटिंग झाल्यावर संचालक बोर्डांनी सगळ्या ज्यांना बोलवलेलं तिथं या. त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं ते सांगतो. गेल्या काही वर्षात आपण महाराष्ट्रात काम करत असताना जिल्ह्याचा विकास केला, तसंच बारामती आणि संपूर्ण तालुक्यात जे परिवर्तन झालेलं आहे ते ऐतिहासिक आहे. आणि ह्या पंचवार्षिक योजनेत मला तुम्हाला करा निरा उपसा सिंचन योजना द्यायची. हा मधला टापू आहे ना कुठला कॅनोल, ते आपला पुरंदर उपसा सिंचन आणि जनाई सिरसाईच्या मधला टापू, तिथं 1000 कोटीची योजना करतोय. आता 1000 कोटी रुपयाची. 1000 कोटी कशाला म्हणतात? एवढी मोठी योजना 2.5 TMC पाणी आणतोय तिथं. 2.5 TMC पाणी तुम्ही, आणि बंद पाईपलाईन मधनं
त्या नीरा नदीतनं जे पाणी बरचसं वाहून जातं ना, त्याच काळामध्ये ते उचललं जाणार आहे आणि नंतर पण त्याच्यामध्ये आरक्षण ठेवलेलं आहे. या पद्धतीचं आपलं ते काम आहे. त्याच्यामुळं ह्याच्यात आपल्याला या तालुक्याचं परिवर्तन करायचंय. ते ऐतिहासिक आहे. तालुक्याचा चेहरामोहरा आपण बदललेला आहे. विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण नवे मापदंड तयार केलेले आहेत. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं मला हे शक्य झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून हे शक्य झालं. हे पण मी आयुष्यात विसरणार नाही आणि तुम्ही पण त्याची नोंद त्या ठिकाणी घ्या. आणि विकासाची दृष्टी असलेले एक चांगले उमेदवार म्हणजे इतर पण त्याच्यात तोडीसतोड होते, परंतु आता हे चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे. ह्याच्यातनं सभापती आपण निवडणार, उपसभापती निवडणार, जिल्हा परिषद त्या ठिकाणी निवडणार आणि एकंदरीतच सर्व आमच्या लाडक्या बहिणींना पण माझं आव्हान आहे की त्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आणि मोठ्या मताधिक्यांनी त्यांना सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. आपण कृषी विज्ञान केंद्रावर एक सायन्स पार्क केलेलं आहे. आता दुसरं सायन्स पार्क मी तांदूळवाडीला करतोय. ते जवळपास 10 ते 12 एकर जागेत ते सायन्स पार्क. माझ्या ग्रामीण भागातल्या नवीन मुलामुलींना पण सायन्स म्हणजे काय, त्याच्यात काय काय संशोधन होऊ शकतं त्याची माहिती त्या मुलांना. आता मित्रांनो, आपल्यातली काही मुलं मी नासाला पाठवली. पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली गोरगरिबांची मेरिटची मुलं नासाला गेलीत, अमेरिकेला. नासा, त्यांचे आई वडील तर एवढे खुश झाले, कधी जाऊ शकले नसते. हे बघा, एवढं सगळं सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. तुझ्या आहे त्याचा सत्कार करू यांद्रे नारळ त्याच्या डोक्यात बोलतो. काय म्हणजे कुठं काय सांगावं, माझी लिंक तुटती, सगळं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावरांना पकडा. तुला माहिती नाही, कनेरीकरांना विचार, इथली मोकाट जनावरं आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणील. तुम्ही पण आहेत, राहुल तू पण आहे. इथं आम्ही ताणू पकडली, ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली. काय सांगायचं, ती काळ होता. आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा. नाही, माझंच काम आहे. मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो, काळजी करू नको. आता काही पैसे दिलेले आहेत आणि मार्चच्या नंतर नवीन ह्याच्यामध्ये काही पैसे देणार. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना नासा या अंतराळ संशोधन संस्थेला प्रत्यक्ष भेटीसाठी आपण घेऊन गेलो होतो. त्या माध्यमातून काय माझा हेतू आहे, त्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ संशोधनाबाबत संशोधनाची वृत्ती त्यांची वृद्धिंगत होण्याला मदत होणार आहे. ह्याच्यातनं उद्याच्याला एखादा सायंटिस्ट निर्माण होईल. ह्याच्यातनं एखादा उद्याच्याला कुठं पोहोचेल. त्याच्यामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवून तिथं अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचं आपलं सगळ्यांचं काम आहे. मॉडेल स्कूल अंतर्गत मी 5 वर्षात या पुणे जिल्ह्यामध्ये 2000 शाळा 100% विकसित करायचं ठरवलेलं आहे. दरवर्षी 400 शाळा, 400 गुणिले 5 2000. त्याला डीपीसी मधनं निधी देणार. डीपीसीचा निधी माझ्याकडे आता 1400 कोटी असतो. या वर्षी आणखीन जास्त मी वाढून घेणार, सगळ्यांनाच देणार, त्याच्यात आपल्यालाही वाढेल. या प्रकारे आपली पूर्वीच्या शाळा आणि आताच्या जी माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळा, कारण तिथे गोरगरिबांची मुलं शिकतात, त्याच्यामुळे त्यांनाही इतरांच्या स्पर्धेमध्ये उतरण्याच्या करता उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. पुणे ग्रँड टूर, काल आम्ही त्याचा समारोप केला. अहो, सगळे रस्ते असे चकाचक करून टाकले. सायकली ज्या भागातनं जाणार होत्या ना, 450 किलोमीटर लांबचे रस्ते माझ्या मावळ तालुक्यातले, मुळशी तालुक्यातले, बारामती तालुक्यातले, पुरंदर तालुक्यातले, राजगड तालुक्यातले, भोर तालुक्यातले, पुणे पिंपरी चिंचवडचे झाले ना चांगले. 5-10 वर्ष रस्त्याला काय होणार नाही असे टार रोड झाले, एकदम चकाचक. म्हणजे माझा दुहेरी होतो. एक तर टुरिझम वाढवावं, 40 देशातले सायकल स्वार आले होते, तुम्ही बघितलं ना. इथं 1-1 कोटीच्या सायकली आहेत त्यांच्या.
कमरे तिच्या आयलाही असले वेळ म्हणजे रस्ते टार करायचे आणि पडाच त्या रोडला जुळणारे इतर रस्ते त्याला स्पीड ब्रेकर करेल की तो तिकडून येताना मेन रोडला स्लो चालेल, परंतु मेन रोडला स्पीड ब्रेकर केल्यावर त्या रोडचा काही अर्थच नाही. आता आपला यवतवरून आणि पाटसवरून आम्ही बारामतीपर्यंत येतो किंवा आमच्या पिंपरीपर्यंत येतो, त्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर केले तर त्या रस्त्याचा उपयोग काय? त्या रस्त्याला जे रस्ते जोडले जात आहेत ते हळूच तिथं जोडताना ते स्पीड ब्रेकर होऊन त्याला जोडले जातील, अशी व्यवस्था करायची असते. आपण पण आता जरा वाहतुकीचा सेन्स म्हणजे ट्रॅफिक सेन्स हे पाळला पाहिजे. त्याच्यामध्ये गट तट बाजूला ठेवा, कुठेही रुसवे फुगवे बाजूला ठेवा आणि काहींना लांब पुढचं बोलायचं. आणलं की नाही तिकीट? तुझ्या आयला तू कशाचं तिकीट आणलंय? काय देवळात वाजवायची घंटा आहे तिकीट म्हणजे? पण उगीच काहीतरी दुसऱ्याला उचकायचं, काहीतरी बोलायचं, काहीतरी आवाज टाकायचा आणि कायकांचा आवाज असा ती तर लय पुढचं बोलून टाकतात. काय तसं कुणालाही बोलायचं नाही. सगळ्यांना वडगावची पण लोक आपलीच आहेत, मोरगावची पण आपलीच आहेत, त्या सगळ्या गटातली सगळी आपलीच लोक आहेत. बारामती या सगळ्या तुमच्या जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी ही कामं गतीनं आणि धडाडीनं करतोय. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात म्हणून मी हे सगळं करू शकतो. त्या तुमचं सगळ्यांचं प्रेम विश्वास हा खरी माझी शक्ती आहे आणि हीच माझी सगळ्यात मोठी प्रेरणा देखील आहे, हे मी विसरू शकत नाही. आणि त्याच्यामुळे मी धावपळ करत असतो. कधी कधी ह्या इलेक्शनला तर मला इतकी धावपळ करावी लागलेली आहे की मी सकाळी इथनं जायचो, सांगलीची सभा करायचो, सांगलीतनं जायचो, तिथून लातूरची सभा करायचो, लातूरमधनं जायचो, तिथनं परभणीची सभा, परभणीतून अमरावतीची सभा, तिथून पुन्हा नागपूरला येऊन मुक्कामाला पुण्याला यायचो. शेवटी हे करावं लागतं. त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता आपण सगळ्या पूर्वीच्या काळामध्ये मागासवर्गीयांनाच घरं बांधली जायची. आता सगळ्या जाती धर्माच्या गरीब लोकांच्या करता 30 लाख घरं पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांच्यासाठी घर हे स्वप्न त्यांचं आहे, ते साकारण्याच्या करता आपण ती योजना राबवतोय. आपल्याला शहरात पण माळेगाव आणि बारामतीमध्ये राबवायची, काही ठिकाणी राबवली आणि ग्रामीण भागामध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी ही राबवायची. या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. इतर पण मी कृषीचा एआयचा वापराच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. मित्रांनो, दुसरं एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपण जे पुरंदरला करतोय ते लोहगाव विमानतळ रचकराच्या अंडर असल्यामुळं तुम्हा लोकांना माहिती नाही, परंतु 1285 हेक्टर म्हणजे 1300 तेरदुने 26 आणि 650 26 4 3250 एकर क्षेत्रावर डबल धावपट्टीचं ते विमानतळ होणार आहे. ते विमानतळ झाल्यावर सुपा परगण्याला खूप वेगळं यादवराव महत्व प्राप्त होणार आहे. कुणी जमिनी विकायच्या भानगडीमध्ये पडू नका तिकडच्या लोकांनी. माझं वडाणे असेल, माझं काळखेरीवाडी असेल, खंडोबाची वाडी असेल, ते सगळ्या तिकड खंडूखारीवाडी असेल किंवा बाकीचा सगळा तो भाग दंडवाडी असेल, खोपवाडी असेल, सगळ्याच मी आता सगळे अरे थांब रे बाजूच्या थांबा रे तुम्ही जरा धन्यवाद जरा. त्यामध्ये आपण त्याच्यामुळं भूसंपादनाचं आता काम आपण सुरू केलेलं आहे. शेतकरी पूरक धोरण असल्यानं 94% लोकांनी तिथल्या संमती दिलेली आहे. ह्याच्यात कार्गोची व्यवस्था करणार आहे, म्हणजे मोठी मोठी विमानं उतरणार आहेत. तुम्ही लक्षात घ्या, नंतर तुमच्या लक्षात येईल, जगातली जेवढी विमानतळ आहेत, जगात जेवढी विमानतळ आहेत त्या विमानतळामध्ये 19व्या क्रमांकाचं हे विमानतळ असेल. जगातलं 19व्या नंबरचं विमानतळ. भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली नंतर, म्हणजे नवी दिल्लीचं सगळ्यात मोठं आहे देशातलं, आणि त्याच्यानंतर नंबर 2चं देशातलं कुठलं तर ते आपल्या पुरंदरचं होणार आहे. आपल्या देशातलं 2 नंबरचं, जगातलं 19व्या नंबरचं एवढं मोठं विमानतळ होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही बघा, एवढा मोठा कायापालट त्या सगळ्या भागात होणार आहे.
की न सांगितलेलं बरा. जर कुणाची परिस्थिती चांगली असेल तर तिथं आजूबाजूला जरा जमीन वगैरे प्रकाशराव घ्या, ज्याला सगळी जमीन विकून टाकली तिथं घ्या काहीतरी. नाही, चेष्टा करत नाही. त्याचे एवढे पटीनं पैसे वाढतील. त्याच्यामुळं दत्तोबा वाया कंपनी जावं तिकडं मोरे चॅक तिच्या आईला त्याला पुढचं सांगते. नाही तसं नको रे, जमीन ठेवा. दुसरं, आपण मागच्या काळामध्ये साहेबांनी आपण सगळ्यांनी मिळून भारत फोर्ज आणलं, डायनामिक्स आणलं, ISMT आणलं, फेरेरो आणलं, बाऊली आणलं, पियाजो आणलं आणि कॅपोविटेज हे एक आता अलीकडची डिस्टलरी आली. आता 2 मोठे प्रकल्प आपण आणतोय. एक मिल्की मिस्ट 50 एकर जागा आपण त्याला फेज 2 मध्ये दिलेली आहे आणि एक कल्याणी टेक्नो फोर्ज ह्याला 12 एकर जागा दिलेली आहे. कल्याणीची गुंतवणूक आहे 1100 कोटी रुपयाची. 1100 कोटी रुपयाची. माझं अमित कल्याणी वगैरेंचं मध्ये बोलणं झालं. आणि मिल्की मिस्टची 1130 कोटीची गुंतवणूक आहे. ते 50 एकरामध्ये होणार आहे. साधारण तिथं 1001 मुलं मुली कामाला लागतील आणि कल्याणीमध्ये 1200 मुलं मुली कामाला लागतील. आणि त्याच्या आधीचे म्हणजे भारत फोर्स त्यावेळेस आणलं 250 कोटीचं, डायनामिक्स 250 कोटीचं, ISMT 150 कोटीचं, फेरेरो 350 कोटीचं, बाऊली 250 कोटीचं, पियाजो 425 कोटीचं आणि ती डिस्लरी आहे ती 120 कोटीची. असं तिथं आतापर्यंत प्रोजेक्ट उभे राहिलेत. परंतु आता हे 2 प्रोजेक्ट येतात. एक 1130 कोटीचा आणि दुसरा 1100 कोटी रुपयाचा. ह्याच्यातनं खूप मोठं चित्र बारामती परिसरातलं बदलणार आहे. बापू इंदापूरला पण बरंच केलं, पण तिथल्या सभेत सांगतो, नाही तरी काय बारामती तर तसा गैरसमज करून घेऊ नका, एवढीच विनंती आहे. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपण विकास करतो. इतर पण जिल्ह्यातले सगळे माझ्याकडं आकडेवारी आहे की काय काय आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आता इथंच बघा, इथं मागे स्वर्गीय आप्पासाहेब काकांनी हे सगळं चांगलं केलं. बाळूला माहिती आहे, इथल्या सगळ्यांना आमच्या शिंदे परिवाराला माहिती आहे, अनेक शेलार कंपनीला माहिती आहे सगळ्यांना. आल्यानंतर उद्धव गावड्यांना सांगून हे गेट आता आपण केलं की नाही, हे सगळं आतलं व्यवस्थित झालंय का नाही? अरे होय का नाही? अरे तुम्हाला काय माहिती, कंदरीकरांना विचारलं. बाळासाहेब तुम्ही माझ्या मागे बसला, काय सांगताय का नाही? तिथल्या रस्त्याला जरा मला जागा द्या, जरा बोल. कॉर्नरला जागा जरा पाहिजे मला. कुठली भिंत पण करायची, काळजी करू नको. तू फक्त माझ्या बरोबर राह, गाव माझ्या बरोबर ठेव, मी सगळं करतो, काळजी करू नको. मित्रांनो, ह्या पद्धतीनं पूर्वीचा आपला सगळा परिसर मला आठवतोय, तिथं आपलं कसलं तरी एक पडकं खेळ ऑफिस होतं आणि तिथंच एक असा वटा असायचा आणि तिथंच सभा व्हायची. बाळासाहेब व्हायची पहिली नारळ पडायचं. गुलाबराव ढवाण पाटील, कमलाकांत ढवाण पाटील, कारभारी साहेब, हे सगळे रघुनाथराव गावडे, भीमराव तात्या गोफणे, नारायण पाटील, हे सगळे दिग्गज, शिवाजीराव भोसले, वसंत काका, हे सगळी माणसं यायची तिथं सभा व्हायची. इतकं साधं होतं. आणि माझ्या वडिलांची फियाट इथं उभी असायची, तर पार एक होता, तिथं गाडी उभी असायची. हा तो काळ. आणि आता सगळं चित्र कशा पद्धतीनं बदललंय. कसा आपला पहिला ब्रिज होता ना आता कसा रुंदच्या रुंद झालाय, एकदम चकाचक झालाय. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी कुणालाही न दुखवता, अजून पण काही जणांना भेटायचं राहिलं असेल तर त्यांना जाऊन भेटा, किंवा ह्यावेळेस आम्हाला संधी मिळाली, तुमचे आशीर्वाद, तुमचं सहकार्य, तुमची मदत आम्हाला द्या. माझ्या माळेगाव नगरपंचायत सातपुतेकडे बसला आणि बारामती नगरपालिका इथल्या पण सगळ्या नगरसेवकांनी बाकीच्या सहकाऱ्यांना निवडून आणण्याच्या करता मदत करा. त्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार, थेंबे थेंबे तळ साचा, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करा. आता बऱ्याच जणांच्या मध्ये चर्चा अशी आहे की बाबा 18 उमेदवार, वेगवेगळी चर्चा आहे. दादांनी असं केलं, दादांना 18 उमेदवार करता आले नाही, अमकं नाही तमकं नाही, काय कोण काय बनवाल त्याला हे नाही. त्यामध्ये थोडंसं केंद्रामध्ये आपण मोदी साहेबांच्या बरोबर एनडीए सरकारमध्ये आणि राज्यामध्ये आपण महायुतीच्या सरकारमध्ये. मागं देखील माळेगावच्या
थोडं बहुत आमच्या आपल्या पृथ्वीराज बापूंना ते माहिती आहे. त्यावेळेस पण माळेगावच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही मार्ग काढायचा प्रयत्न आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला. दुर्दैवाने समोरनं प्रतिसाद नाही मिळाला. आपल्याला फार असं कमी लेखण्यात आलं. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला शेवटी उतरावं लागलं. कधी नव्हे ते माझ्या आयुष्यात मला वाटलं नाही. माझं स्वप्न होतं छत्रपती कारखान्याचं चेअरमन व्हायचं स्वप्न होतं. त्याच्या आयला ती राहिलं बाजूला आणि माळेगावचंच चेअरमन झालो मी. छत्रपतीच तर माझं ज्यावेळेस मी व्याख्यान तुम्ही सगळ्यांनी माझ्या लग्नाच्या आधी, जसं याला लग्नाच्या आधी सभापती केलं तेव्हा लग्नाच्या आधी तुम्ही मला संचालक केलं. त्याच्यामुळे मी संचालक झाल्यामुळं आमचं जुळलं लग्न. डायरेक्टर आहे. अरे तेच सांगतोय ना, मी डायरेक्टर झाल्यामुळं त्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही. तर कोण स्वीकारते? ज्या आयला कोण आहे ज्या जाऊ द्या. तर ह्या पद्धत होय बाबा, होय. मी रोज सकाळ संध्याकाळ अविनाश गोपण्यांचा सल्ला घेतोय. त्याच्यामुळं काय अविनाश चुकलं का काय? माझं चुकलं तर मी दुरुस्त करील. अविनाश काळजी करू नको. चुकलं तर मला सांग. गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु मित्रांनो, सगळं हे आपल्या बापदाद्यांनी उभं केलेलं, शेंबेकरांनी, इतर मान्यवरांनी, जाधवरावांनी किंवा जाचक परिवारांनी, तिकडं काकडे परिवारांनी, हे सगळं वैभव आहे. हे तो काळ त्यांचा होता. आताचा काळ हे जे पदाधिकारी त्यांचा आहे. आणि सगळ्यांनी मिळून पुढेही आणखीन कुणाचा असेल, कोणी ना कोणी तर करणारच ना. ते काय थांबणार आहे का? तसं आपण जिरायत भाग, बागायत भाग कुठंही अडचण येता कामा नये अशी माझी सगळ्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना विनंती आहे. हलक्या कानाचं राहू नका. कुणाची गंमत बिम्मत करायच्या भानगडीमध्ये पडू नका. ह्यावेळेस थोडंसं मी मगाशी सांगत असताना सांगितलं की ह्याच्यात मला काही समोरच्यांच्या काही सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा, आम्हाला तुम्ही एक जागा सुप्याची सर्वसाधारण महिला आणि दुसरी एक जागा आम्हाला शिरसुपळ सर्वसाधारण, ह्या 2 जागा तुम्ही आम्हाला द्या आणि बाकीच्या 10 जागा तुम्ही लढवा. 12 जागा आहेत आणि जिल्हा परिषदेच्या 7च्या जागा तुम्ही त्या 6 मागे 7 होत्या, माळेगावमुळे 6 झाल्या. 6च्या 6 जागा तुम्ही त्या ठिकाणी लढवा आणि त्या पद्धतीनं आपण एकमेकाला सहकार्य करू. मी मगाशीच सांगितलं, एकमेकाचा आकस ठेवून एकमेकाचा विरोध करून ह्याच्यातनं आपल्याला काही साध्य करता येत नाही. काही लोकांची नाराजी आहे मला माहिती आहे. या दोन्ही ह्याच्यामध्ये काय गरज होती का, मागं नाही का आपण काढल्या, ह्यावेळेस काढायला काय अडचण होती वगैरे वगैरे सगळं. परंतु काही बाबतीमध्ये केंद्रात राज्यात आपण जर सगळे मिळून तो कारभार करतोय. बारामतीचाही कारभार करत असताना जसं मी आमच्या बारामती नगरपालिकेच्याही निवडणुकीमध्ये, आता सुनील सस्ते इतके दिवस माझ्या विरोधात होते, आमचा विष्णू चौधर विरोधात होता, परंतु ते आले बरोबर, त्यांना बरोबर घेतलं. आपण त्याच्यामध्ये पुढे गेलो. माळेगावला पण मी म्हणलं नको वाद घालायला. तो प्रमोद तावरे, नुनू, मला वाटतं जयदीप तावरे, असं काही लोकांना बरोबर घेतलं. त्याच्यामध्ये माझा हेतू चांगला आहे. माझा त्याच्यात स्वार्थ नाही. मी निधी तिथेही देणार, मी निधी बारामतीलाही देणार. मी तिथेही नगरपालिकेच्या लोकांना सांगणार निधी दिल्यानंतर त्यांनी कसा वापरला पाहिजे तरच निधी त्या ठिकाणी आणणार. आणि आपल्या ग्रामीणला पण आपल्याला निधी आणायचा आहे. आता या सगळ्यांच्याकडनं आपल्याला चांगली कामं करून घ्यायची. तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडनं अपेक्षा करता की दादा हे काम झालं पाहिजे, मी काम करून देईन. परंतु ते काम करून देण्याच्या करता माझ्या विचाराचे मागं जसं 18च्या 18 उमेदवार तुम्ही निवडून दिले आणि त्यामुळं आपण सगळ्यांना, मला वाटतं 2.5 वर्ष नाना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, नंतर 2.5 वर्ष कोण होतं, तानसरेताई होत्या, निर्मलाच ना, चाकणच्या त्या होत्या. हो बरोबर ना, राजगुरुनगर, तर त्या होत्या. असं वेगवेगळ्यांना आपण संधी त्या ठिकाणी दिली. तशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांगलं काम केलं. आणि आता पण आत्ताच्या काळामध्ये प्रशासक असला तरी माझं सारखं लक्ष असतं. पालकमंत्री म्हणून मी आढावा बैठक घेत असतो. तिथं गजानन पाटील माझ्याकडे 15-20 वर्ष काम केलेले, आता सीओ झालेले आहेत. पुढं ते प्रमोशन म्हणजे कलेक्टर पण होतील, त्यांचं ते प्रमोशन असतं टप्प्याटप्प्याने आणि तेही काम चांगल्या पद्धतीनं करतात. ह्या पद्धतीनं आपल्याला इंदापूर तालुक्यात
बापू, आम्हाला इंदापूर तालुक्यात पण 8 झेडपी जागा आहेत, 16 तालुका पंचायत आहे. माझे इंदापूर तालुक्यातले पण काही सहकारी इथं आहेत, तिथल्या पण सर्वच्या सर्व जागा त्या ठिकाणी आणण्याचं काम तिथल्याही सहकारी मित्रांनी केलं पाहिजे. आणि ह्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. म्हणून आता फॉर्म मागे घ्यायची 27 तारखेपर्यंत मुदत, 27 पर्यंत मुदत आहे. आज तारीख 24 आहे, उद्या 25, 26ला सुट्टी नाही, उद्या पण सुट्टी आहे, उद्या आणि परवा सुट्टी आहे. त्याच्या वेळेस त्यांना अजून काहींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा. ज्यांचं जे ऐकतील त्यांच्या मार्फत सांगण्याचं काम केलं. किशोर मासा आला का इथं? किशोरच्या पण ऐकण्यात काही जण आहेत. तर त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना हे करायचंय. आता ते नगरपालिकेचे सगळे लोक मला पाहिजेत ना तिथं. मी तिथं हजेरी घेणार आहे. कोण मिळते? नगरपालिका, नगरपंचायत बोलवली का माळेगाव? अरे नाही रे, माळेगाव नगरपंचायत तिथं सहयोगच्या मिटिंगला. मग आताच मी सांगतो, तुम्ही फोन करा आणि सगळे या. आता तुम्ही या माळेगाव. ते आपले 17च्या 17 अधिक 1 ना 18. संदीप, ते माळेगावला सांगितलं नाही? नाही रे, सगळ्या संस्थांना सांगायचं. हे काय अर्थ आहे? प्रत्येकाचे 4-2 मतं म्हटलं तरी उपयोग होतो. एकदा आठवत असेल सुनीलला, आपलं एक सीट 18 मतांनी का काहीतरी गेलं होतं, 13 मतांनी. तेव्हा भगत बापू होते आणि त्यावेळेस माळशिकरे निवडून आले होते. राजाभाऊ मला वाटतं हाच गेला होता, विलासराव. हा, तर ठीक आहे. आता माळशिकरे पण आपल्या बरोबर, ग्रेट लालासाहेबांचं बारकाईनं लक्ष असतं. तर ह्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाऊ. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की मी उद्याच्या 5 वर्षामध्ये आपल्या राज्यातली नंबर 1 ची पंचायत समिती म्हणून आपण नावारूपाला आणू. पण त्याकरता तुमच्या पवित्र मताची गरज, तुमच्या आशीर्वादाची गरज, तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज. जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार न करता तुम्ही माझ्याकडे बघा आणि त्या पद्धतीनं हे सगळं घड्याळशिवाय कुठं तुम्ही बघू नका. हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत देखील करतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देखील देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आजच्या या आदरणीय दादांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांचे मार्गदर्शन ही आपल्यासाठी नेहमीच ऊर्जा असते. आदरणीय दादा, बारामती तालुका हा नेहमी तेच गायब असतात. अजित पवारांनी गैरहजर कार्यकर्त्यांना झापलं.